अभिचाकशीति समाने वृक्षे पुरुषो निमग्नो नीशया शोचति मुह्यमानः दृष्टै यदा पश्यत्यन्यमीशमस्य महिमानशोकः यदा पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिं तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति प्राणो ह्येष यः सर्वभूतैर्विभाति विजानन् विद्वान् भवते नातिवादी आत्मक्रीड आत्मरतिः क्रियावानेष ब्रह्मविदां वरिष्ठः सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा सम्यक् ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् अन्तःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः सत्यमेव जयते नानृतं जयति सत्येन पन्था विततो देवयानः येनाक्रमन्त्रिषयो याप्त कामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम् बृहच्च तद्दिव्यमचिन्त्य रूपं सूक्ष्माच्च तत्सूक्ष्मतरं विभाति दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यत्स्विहैव नीतं गुहायाम् न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैर्देवैस्तपसा कर्मणा वा ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वस्ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः एषोऽणुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पञ्चधा संविवेश प्राणैश्चित्तं सर्वमूतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा यल्लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् तन्तल्लोकै जायते तांश्च कामान् तस्मादात्मज्ञं यर्चयेद्भूति कामः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके प्रथमः खण्डः तृतीयमुण्डके द्वितीयः खण्डः स वेदैतत्परमं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम् उपासते पुरुषं ये ह्याप्तकामाः ते शुभ्रमेतदिति वर्तन्ति धीराः कामान् यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्तकामास्य कृतात्मनस्तु इहैव सर्वैः प्रविलयन्ति कामाः नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् नायमात्मा बलहीनेन लब्धो
न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्गात् एतैरुपायैर्यतते यस्तु विद्वांस् तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम सम्प्राप्यैनं ऋषयो ज्ञान तृप्ता कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवा विशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यास योगाद्यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे कथाः कलाः पञ्चदशप्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्वे एकीभवन्ति यथा नद्यश्चन्दमानाः समुद्रे अस्तन् गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तः परात् परम् पुरुषमुपैति दिव्यम् स यो ह वै तत्परमं ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति नास्यात् ब्रह्मवित्कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तो भवति तदेतद्रुचाभ्युक्तम् यावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा स्वयं चुवत एकर्षिं श्रद्धयावन्तः तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम् तदेतत् सत्यं ऋषिराङ्गिराः पुरोवाच नैतदचीर्णव्रतोऽधीते नमः परम ऋषिभ्यो नमः परम ऋषिभ्यः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् करू नका का सुरू. हो हो. प्रातस्मरणीय परमपूज्य डॉक्टर काकांना शिरसाष्टांग नमस्कार करते. माझे श्री गुरु आचार्य डॉक्टर सुनील काका यांना साष्टांग नमस्कार करते. माझ्या गुरुमाऊली शैलजाताई यांना साष्टांग नमस्कार करते. आणि इथले श्रोतक साधक आपण सर्व जगदीशाची मूर्ती आहात. आपणासही मी सप्रेम नमस्कार करते आणि आजच्या वक्तव्याला सुरुवात करते. मुंडक उपनिषदाच्या द्वितीय खंडातील दुसऱ्या मंत्रात भोगाची इच्छा करणारा विशुद्ध चित्त झालेल्या म्हणजे ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत अशा पुरुषांबद्दल विवेचन श्रुतीनं केलं आहे. माणसाला ज्या ज्या इच्छा होतात त्यांचे वासनेत रूपांतर होऊन त्या इच्छा पूर्ण होण्यासारखा देह व परिस्थिती त्याला लागते. म्हणजे त्या अपूर्ण इच्छा म्हणजे वासना पूर्ण होण्यासाठी त्या अनुषंगिक त्याला तशी परिस्थिती व देह प्राप्त होतो. हे असं असू दे
किंवा असलं पाहिजे, हे हानिकारक, ते लाभदायक, अशा विचारात मन सतत रमत असेल तर ते कामनेचं स्वरूप आहे. आणि हे असे झाले असते तर फायदा झाला असता व पुढे जे जे व्हावे त्याचेही मनात चिंतन घडत असेल तर त्या सर्व इच्छा पुढे वासना बनून पुढील जन्मास कारणीभूत होतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. कामना एकातून एक निर्माण होतात. कामना म्हणजे इच्छा व वासना म्हणजे सूक्ष्म इच्छा. वासना वासना कामना करण्यासाठी भाग पाडतात. दोन गोष्टी असतात. एक, विषय समोर नसताना त्या विषयाविषयी आकर्षण निर्माण होणे, याला वासना असं म्हणतात. आणि दुसरं, विषय समोर आल्यावर त्या विषयाचं आकर्षण निर्माण होणे, याला कामना असं म्हणतात. असा हा कामना आणि वासना यात सूक्ष्म भेद आहे. वासना ही पूर्वजन्मातून आलेली असते. कामना ही प्रारब्धातून आलेली असते. पण पुरुषार्थ करणारा साधक वासनेचा निपात करू शकतो आणि कामनेचा नायनाट करू शकतो. परंतु शास्त्राभ्यास व शास्त्राच्या श्रवणाने ज्यांचा विवेक झाल्यामुळे काम नष्ट झालाय, म्हणजे जे नष्टकाम झाले आहेत तेच फक्त आत्मा जाणण्याची इच्छा करतात. परिशास्त्र श्रवणाधिकी जो नष्टकाम विवेकी आत्माची जाणणे एकी कामना धरी. आता येथे कोणी शंका घेईल की आत्मा जाणण्याची कामना म्हणजे कामनाच झाली की नाही. पण शास्त्र सांगते, जी कामना निष्काम करते ती कामना चांगली. जीवनात सर्वात मोठा आनंद कामना विरून जाण्यात आहे. ज्याप्रमाणे कपडा एकदा विरला की तो पुन्हा शिवता येत नाही, त्याप्रमाणे कामना कायमच्या विरून जातात. औषध घ्यायची इच्छा होणं ही कामना रोग नाहीसा करण्यासाठी आहे. आणि औषध घेतल्यामुळे रोग नाहीसा झाला की औषध घेण्याची कामना निघून जाते. तर आत्मा जाणणे ही जी कामना आहे ती निष्काम करण्यासाठी आहे. नंतर कुठल्याच कामना उरत नाहीत, उठत नाहीत. आत्मा जाणण्याची कामना वासना का नाही? कारण आत्मा दृश्य वस्तू नाही, आत्मा साकार नाही, निरवय आहे. त्याची कामना बुद्धीला करता येत नाही, कारण त्याची जाण बुद्धीला होत नाही. आणि जे अंतःकरणाला कळत नाही त्याची इच्छाच होत नाही. उदाहरणार्थ षड्रस. 6 प्रकारचे रस आहेत: गोड, खारट, तुरट, कडू, आंबट आणि तिखट. या 6 रसांमध्ये आमची वासना होते, पण 7व्या प्रकारचा रसात होत नाही, कारण 7व्या प्रकारचा रसच अस्तित्वात नाही. मग त्याची कामना कशी होणार? तसा आत्मा दृश्य नाही, सावयव नाही, साकार नाही. तो अरूप असल्यामुळे त्याची कामना धरता येत नाही. म्हणून शास्त्रांकडून, सद्गुरूंकडून आत्मा जाणून घेतला की तो आत्मा मला मिळावा असं वाटणं, याला कामना असं म्हणतात. असं होण्यासाठी जे प्रयत्न असतात त्याला आत्मक्रीड असं म्हणतात. हे आत्मक्रीड करत असताना जो स्वतःचं भान हरवून जातो त्याला आत्मरती असं म्हणतात. आत्मा अरूप आहे, निरुपाधिक आहे, सूक्ष्म आहे, हेही आत्म्याचं अपर वर्णन आहे. आत्मा सच्चिदानंद रूप आहे, हेही आत्म्याचं अपर वर्णन आहे. व्यावृत्ती आहे. तो मी आहे किंवा मी आत्मा आहे इथपर्यंत ते अपरच आहे. आणि मीची जाणीव स्वरूपात विलीन झाली की ते पर झालं. मी आत्मा आहे यासाठी सुद्धा विचार करावा लागत नाही. ही सहजावस्था. परमपूज्य काका म्हणतात, ही सहजावस्था ऐशी, खरे तिचीही ऐशी तैसी, तीही न पडो माशी आनंद भोजनी. ही सहजावस्था पराची कोंदण आहे. ही सहजावस्था पराची कोंदण आहे. पराचं कोंदण म्हणजे जीव ब्रह्मैक्य. कामनाच करायची असेल तर भगवंताची करावी. अशी कामना केल्यावर आपण कामना रूपच होऊन जातो, कारण भगवंत निष्काम आहे. त्याची कामना केल्यावर कामना संपून जातात. आता काय, आमचं वय झालेलं असतं, पण अनेक कामना शिल्लक असतात. पण शास्त्र अभ्यासाने जर कामनाच नष्ट झाल्या तर जीवन बदलून जातं. म्हणून उपनिषद सद्गुरु मुखातून ऐकावं, नाहीतर अनेक घोटाळे होतात. कुठले घोटाळे? तर श्रुती पुढे सांगते, नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुन श्रुतेन यामे वैश्य गुणुते तेन लभ्यस्त सैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम. हा आत्मा प्रवचनाने म्हणजे वेदादी शास्त्राच्या अध्ययनाने, ज्ञानाच्या धारणाशक्तीने किंवा वेदशास्त्राचे भरपूर श्रवण केल्यानेही मिळत नाही. जो विद्वान परमात्माच्या प्राप्तीची इच्छा करतो त्याची ती इच्छा शक्तीच त्याला आत्म्याची प्राप्ती करून देते.
त्यालाच हा आत्मा आपले स्वरूप उघड करून दाखवते. म्हणजे आपल्या मनात आत्मा जाणण्याविषयी ज्या क्षणी तळमळ निर्माण होईल त्या क्षणी सद्गुरु कृपेने आपल्याला आत्मज्ञान होईल. आत्मज्ञानाचं मुख्य साधन काय आहे? आत्मज्ञानाविषयी तीव्र तळमळ. उपनिषद ऐकण्यासाठी आम्हाला सकाळी उठणं होत नाही. ही काका म्हणतात, सुनील काका, ही मळमळ आहे, तळमळ नाही. माझ्यामध्ये आत्मा जाणण्याची तळमळ आहे का, याची जाण मला असली पाहिजे. आत्म्याचं जसं वर्णन केलंय तसाच तो अंतर्बाह्य जाणून घेतला पाहिजे. जसा सांगितला तसा जाणून घेतला पाहिजे. मोक्षरूप पुरुषार्थाची परिसीमा झाली पाहिजे. पण साधक आपल्या मनाच्या कल्पना करतो. श्रीगुरूंनी सांगितलं तसं ऐकत नाही. म्हणून पुष्कळांना वाटतं प्रवचन करता येणं म्हणजे आत्मज्ञान होणं. म्हणून श्रुती म्हणते, नायमात्मा प्रवचेन लभ्या. प्रवचनाने आत्मज्ञान होते या भ्रमात वक्त्याने राहू नये. काहींना आम्ही जास्त प्रवचने करतो म्हणजे आम्हाला जास्त आत्मा कळला असं वाटतं. पण आत्माच्या बाबतीत कमी जास्त असं काही नसतं. आत्मा मुंगी मधला आणि हत्ती मधला कमी जास्त असू शकत नाही. तो सर्वत्र सदा आणि सम असतो. आत्म्याचा ध्यास लागला पाहिजे. आत्म्याचा ध्यास लागणं वेगळं आणि प्रवचन करणं वेगळं. मी प्रवचन करतो यामध्ये मी बलवान होतो, पण आत्मा गौण होतो. प्रवचनाकरता अभ्यास करणं वेगळं, स्वरूपते करता अभ्यास करणं वेगळं. म्हणून हे आत्म्याचं ज्ञान श्रीमुखातून ऐकलं तरच ते आतपर्यंत झिरपते. कुठून तरी ऐकून, ग्रंथ वाचून, आपल्या कल्पनेप्रमाणे विचार करून त्या विश्वात रमणं व आम्हाला आत्मा कळला असं म्हणणं हे स्वतःची फसवणूक करून घेणं आहे. म्हणून श्रुती म्हणते, नायमात्मा प्रवचेन लभ्यो न मेधया ना बहुना श्रुतेने. शास्त्र आणि गुरु वाक्यांवर आंतरिक विश्वास, याला श्रद्धा म्हणतात. अशी ज्याची श्रद्धा असेल त्यालाच आत्मज्ञान होते. म्हणून गीता माऊली म्हणते, श्रद्धावाल लभते ज्ञान. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. आनंदाचे तू मूळ जेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या विवेचनाला आपण सगळे मिळून आरंभ करूया. त्यासाठी काकांचा मराठीतला शांतीपाठ आपण म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे यज्ञकर्मी समर्थ व्हावे नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर
स्थिर करोनी स्तुती पर, देवालागी आयुष्य हितकर. भोगो आम्ही इंद्रिय महान कीर्तिवंत, पुषाती ज्ञानवंत. चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशो जो चतुराननाचा पुत्र. बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत. करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांचा वाढदिवस आहे. आज तिथीप्रमाणे डॉक्टर काकांचा जन्मदिन आहे. त्यांना पुनश्च एकदा त्या श्रीचरणांना साष्टांग दंडवत घालतो. आणि काकांच्या जन्मदिनी आज आपण जी श्रुती घेतो आहे त्या श्रुतीला प्रारंभ करतो. उद्या गुरुवार आहे. गुरुवारी भगवद्गीता असते, पण कठोपनिषदाचे काही मंत्र गुरुपौर्णिमेपूर्वी आपले व्हावेत म्हणून उद्याही आपण उपनिषद घेऊया. म्हणून उद्याचे दिवस उपनिषद घेऊया. नीलाताई नित्याप्रमाणे पठन करतील. आणि आजच्या मंत्राला नायमात्मा प्रवचनेन लभ्यो, हे काल सांगितल्यानंतर आज मी पुन्हा तुम्हाला कंटाळ येईल असं म्हटलं होतं, पण कंटाळ येऊ नये या अनुषंगिक कठोपनिषदाच्या रेफरन्स मध्ये सांगतो. कठोपनिषदामध्ये आत्मकृपेने आत्मज्ञान होते हा प्रथम अध्यायातल्या द्वितीय वल्लीतला 23वा मंत्र आहे. 1, 2, 23 कठोपनिषदात बरं का. आणि मुंडकोपनिषदात तृतीय अध्यायातला द्वितीय वल्लीतला 3रा मंत्र आहे. पण मंत्र एकच आहे. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुधा श्रुतेन, यमे वश्य वृणुते तेन लभ्यस, तस्यैष आत्मा विमृणुते तनुम स्वाम. कठोपनिषदात ह्याच्या ओव्या लिहिताना काकांनी काही ओव्या फार सुंदर उद्भूत केल्यात. आणि त्या ओव्या घेऊन मी या ठिकाणी प्रस्तुत झालेलो आहे. म्हणजे काल जे सांगितलं त्या मुंडकोपनिषदातल्या काकांच्या ओव्या या श्रुती संबंधात सांगितल्या. आज कठोपनिषद श्रुती संदर्भात ह्याच श्लोकाचं काकांच्या ओव्यांचं विश्लेषण सांगतोय. आशय एक आहे पण ओव्या वेगवेगळ्या आहेत. पूर्ण असतं ते. काका म्हणतात कठोपनिषदात कठीण आत्मा जाणणे परी एक उपाय असे जाणे. आत्मा जरी जाणण्यासाठी कठीण असला तरी त्याचा एक उपाय आहे. दै तेनेची होय वर्णे हाती, जई तेनेची होय वर्णे हाती येई. वेद सर्व ही जाणिले, श्रवण ही अनंत घडले, कीर्तन प्रवचनी निरूपिले. आत्मा न दिसे. फार सुंदर ओवी आहे काकांची. नाना ग्रंथीचे अर्थ बुद्धीने जाणिले व्यथार्थ, ते धारण करिता समस्त आत्मा न कळे. इथे अशी ओवी नाही बर का मुंडकामध्ये. आत्मा जई आहे पाहणे, तोची साधका पडे वर्णे, वरिल्या पाठी भेटणे सहजची घडे. आणि वरण कसं असतं यासाठी वधूवराचा दृष्टांत काकांनी कठोपनिषदात घेतलाय. वधूवरासी वरी होई जयांची अंतुरी, तै जवळीक येर येरी सहजची घडे. आता याचं थोडस स्पष्टीकरण बघूया.
अध्यात्म मार्गामध्ये प्रवेश करताना आत्मप्राप्तीसाठी माणूस प्रवेश करतो, पण तो शास्त्रोक्त पद्धतीने न करता, तो गुरुक्त पद्धतीने न करता मनोक्त मनोमार्गे गेला. मनाला जसं वाटेल तशा प्रकारे आपली मतं तयार करून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करतो आणि मग असं वाटतं की आपण खूप प्रवचन केले तर आपल्याला आत्मा खूप कळला, आणि ज्यांनी प्रवचनच केले नाही त्यांना आत्मा कळलाच नाही. काही जणांना असं वाटतं की आपण खूप जप केला म्हणजे आपल्याला आत्मा कळेल. काही जणांना वाटतं आपण खूप ऐकलं म्हणजे आत्मा कळेल. काही जणांना वाटतं तपश्चर्या खूप झाली, अनुष्ठान भरपूर झाले की आत्मा कळेल. काही जणांना वाटतं की सेवा करत राहिल्याने आत्मा कळेल, आणि मग अनुष्ठानाच्या मागे अनुष्ठान करत राहतो, सेवेच्या मागे सेवन करत राहतो, ग्रंथाच्या मागे ग्रंथ अभ्यासत राहतो, परंतु आत्मा काही जवळ येत नाही. लाखो प्रवचन करा, हजारो प्रवचन करा, आत्मज्ञानाची गॅरंटी देऊ शकत नाही. मग प्रवचनच करायचे नाही का हो? असं पण नाही. बोलता बोलता अनुभवा येते, समर्थ वचन आहे. बोलता बोलता अनुभवा येते. म्हणून वेदध्ययन करण्याने आत्मा जरी प्राप्त होत नसला तरी आत्मस्थितीच्या जवळ जातो माणूस. आणि त्याचं पुढचं स्पष्टीकरण सांगितलंय, न मेधया नायम आत्मा प्रवचनेन लभ्य न मेधया. आता कितीही निरूपण आणि प्रवचन पठण केलं तरी आत्मज्ञान होत नाही. हे एकदा कळलं तर मग माणूस आपल्या बुद्धीला ट्राय करून पाहतो की आपल्या बुद्धीने आपल्याला आत्मा गवसेल का. आता यो बुद्धी परत असतो सहा, जो बुद्धीच्या पलीकडे आहे त्याला आत्मा कसा कळणार? जो बुद्धीच्याही अतीत आहे त्याला आत्मा कळेल का हो? कसं शक्य आहे? आत्मा जर बुद्धीच्याही पलीकडे असेल तर आत्मा कसं कळेल? कसं? मुलाला बापाचं बारसं कसं बघता येईल? आपल्या वडिलांचं बारसं कधी आपल्याला बघता येणार आहे का? नाही बघता येणार ना. मग केवढीही धारण शक्ती तगडी असली तरीही त्याची धारणा शक्ती म्हणजे मेधाशक्ती तीव्र आहे, म्हणून त्याला भाषाशास्त्राचं ज्ञान होईल, अफाट स्मरणशक्ती असेल, पण त्याने आत्मा प्राप्त होत नाही. स्पष्ट सांगितलंय, न मेधया. काही जणींचं नाव मेधा असतं. काय नाव असतं? आपल्या ऑनलाईन वर पण आहेत बरं का. बुद्धीनी आत्मा प्राप्त होत नाही, पण बुद्धीशिवायही आत्मा कळत नाही, हे लक्षात ठेवा. पण आत्मा कळण्या एवढी बुद्धी सगळ्यांना दिली आहे भगवंताने. अगदी अशिक्षित गवार ज्याला हिंदीत म्हणतात, त्याही माणसाला आत्मा कळण्या इतकी बुद्धी आहेच की. म्हणून आत्म्याबद्दल श्रवण करावं, आत्म्याबद्दल प्रवचन करावं, आत्म्याबद्दल कीर्तन करावं, परंतु यांनी आत्मा मिळतो असं समजू नये. याच 2-3 कारण आहेत. ते कारण एकदा समजले ना की मग आपल्याला कळेल की काय कारण आहे. प्रवचन करावं परंतु आत्मा कळत नाही, पण प्रवचन सोडू नका म्हणजे नेमकं काय करा? आता प्रवचन म्हणजे प्रकर्षेण प्रकृष्टम वचनम इति प्रवचनम. केवळ प्रकर्षाने सांगितलं त्याला प्रवचन असं म्हणतात. विशेषत्वाने सांगितलं की त्याला विवेचन असं म्हणतात. प्रकर्षाने सांगितलं की त्याला प्रवचन असं म्हणतात. पण बहिरंगाने केलेला जो अभ्यास असतो त्या अभ्यासाने आत्मा प्राप्त होणार नाही, कारण प्रवचन बाहेर आहे आणि आत्मा आत आहे.
आत्मलाभासाठी बाह्य साधनाचं पुरस्कार केल्या जाऊ शकत नाही. म्हणून कितीही प्रवचन केले तरी आत्मा कळणार नाही. हे एकदा स्पष्ट करून द्यायचं. कीर्तनी प्रवचनी निरूपिले आत्मा न दिसे. मग आत्मा का बरं दिसत नाही? कारण कीर्तन आणि प्रवचन हे 2 जणांमध्ये करावं लागतं, एकापेक्षा अधिक लागतात. आणि आत्मा तर माझ्या आत आहे. मग पाहून मी जर बाहेर राहिलो, आधी दुसऱ्यामधला आत्मा दिसणार नाही. पहिले मी आत्मा आहे हे कळल्याशिवाय समोरचे सगळे आत्मे आहेत हे कळत नाही. आत्मे शब्द वापरायचा का हो? समजण्याकरता वापरायचा. अनेक लाटा म्हणतो की नाही आपण समुद्रावर. आता पाणी जर बघितलं तर ते अनेक शब्द तिथे लागतच नाही. आणि पाणी म्हटलं तर लाटा शब्द पण लागत नाही. पण जेव्हा लाटा हा आपण उपाधीचा विचार करतो, लाट या उपाधीचा विचार करतो, तेव्हा अनेक उपाध्यांना अनेक वचन आलं म्हणून लाटा शब्द झाला. म्हणून समोर असलेला माणूस आणि जास्त माणसं असेल तर त्याला लोक असं म्हणतात. अनेक लोक जमले होते. आता उपाधी सापेक्ष संख्येचा विचार होऊ शकतो. आत्मा सापेक्ष संख्या नावाची गोष्टच नाही, कारण तो एकमेव अद्वितीय आहे. आता म्हणून आत्मा बाहेर सापडत नाही, कारण बाहेर पाहिलं की द्वैत होतं. आणि तो मी आहे हे पाहणं अद्वैत आहे. तो मी आहे हा अनुभव अद्वैतातला आहे. म्हणून श्रवण करू नये असं नाही सांगितलं, बुद्धी असू नये असं नाही सांगितलं, तल्लख बुद्धी असू नये असं पण नाही सांगितलं. आणि म्हणून असावी बुद्धी, पण विज्ञान आत्म्याचं ज्ञान विज्ञानासहित झालं पाहिजे. म्हणजे तो मी आहे याला विज्ञान असं म्हणतात. सर्व साधनांच्या मागे ज्ञानाचा अनुभव हा मुख्य प्रयोजन आहे. म्हणून ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभा. ज्ञानम विज्ञान सहित, विज्ञान सहित जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल बोलणं चालू आहे. आणि ते बोलायचं असताना सांगून राहिले की आतमध्ये राग द्वेष चालत नाही, गर्व चालत नाही, पूर्वग्रह चालत नाही. म्हणून केवळ शाब्दिक ज्ञान होऊन आत्मज्ञानाचा अनुभव येऊ शकत नाही. काही जणांना ऐकायचं असतं, आपल्याकडे 100च्या वर संख्या असते, शतकाच्या पेक्षा अधिक संख्या कायम असते. आत्ताही तुम्हाला 100 आकडा दिसत असेल, यात 8 जोडायचा म्हणजे 108 झाले आहेत. 100 अधिक 8 108 झाले आहेत. आकडाही शुभ आहे. काकांचा आज वाढदिवस आहे, तेही शुभ आहे. पण आत्म्यासाठी शुभ आणि अशुभ नावाची गोष्ट नाही. म्हणून तत्व स्वरूप समजून घेण्यासाठी फार मोठी जिज्ञासा लागते, अतिशय श्रद्धा लागते आणि सातत्य लागते. नाहीतर आमचं सगळं उपनिषदांचा अभ्यास झालेला आहे. आणि परिचय करून देणारे सुद्धा दिमाखात परिचय करून देत असतात आपला. खूपदा आपला परिचय आपल्या अंगलट येत असतो. सुनील दादा चिंचोळकरांनी सांगितलं होतं की त्यांचा एका जणांनी परिचय करून दिला होता. काय परिचय करून दिला होता? खूप जणांचा असा परिचय केला जातो बरं का, म्हणून सांगतो. यांची दासबोधावर कमांड आहे. काय परिचय करून दिला त्या माणसाने? यांची दासबोधावर कमांड आहे. ते म्हणले दासबोधाची माझ्यावर कमांड आहे असं म्हणा, समर्थांची माझ्यावर कमांड आहे असं म्हणा, माझी दासबोधावर कमांड आहे या म्हणण्याला काय अर्थ आहे? पण असं असतं की परिचय करून देणारा अनभिज्ञ असतो.
त्याला तेवढा वेळ स्तुती सुमन गायची असतात, पण वक्तव्य करणाऱ्याला तसं नसतं. काल मांडलेलं वचन आणि श्रुतींनी सांगितलेलं अभिवचन ह्यात तफावत असता कामा नसते. आणि म्हणून वक्तव्य करण्यासाठी फार मेहनत करावी लागते, अभ्यास करावा लागतो. वासंतीताई चंद्रशेखर पांडे यांनी मेहनत घ्यायला सुरुवात केली. नवीन साधिका आहेत पण मेहनत घेऊन अभ्यास करतात आहे. आणि म्हणून सांगितलेलं जे सार आहे ते वक्तव्य म्हणून बरोबर वेचून काढण्याची तत्परतेने त्या प्रयत्न करतात. यांनी आपली क्षमताही वाढते, यांनी अभ्यासातली सखोलताही वाढते आणि नवीन साधक उत्तम रीतीने तयार होतो. या अभ्यासार्थ त्यांची वक्तव्याकरता नेमणूक केल्या गेली आणि ती त्या सार्थकी लावतात आहे. आधीच्या दोघा जणांनी, सुरेंद्र देव आणि शंकरराव कुलकर्णी, या दोघांनीही ती सार्थकी लावली आणि आता वासंतीताई सुद्धा उत्तम पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात आहे. माझी सगळी उपनिषद झाली की अभिमानाची वृत्ती सुद्धा साधकाला काय करते, घातक ठरते. आणि म्हणून नेहमी काळजी घ्यावी लागते. काय काळजी घ्यावी लागते? आत्मा समजून घेताना मी एवढा अभ्यास केला असं म्हणता येत नाही. एकदा असंच झालं होतं. सुनबाई काकांना म्हणाली की बाबा तर नेहमी अभ्यास करत असतात, एवढा अभ्यास माझ्याकडनं होण्याची शक्यता नाही, मग कसं होईल माझं? तर काका तिला म्हणाले, अभ्यास करणारे दोन जण असतात. एक ज्याचं अज्ञानच गेलं नाही म्हणून त्याला सतत अभ्यास करावा लागतो. ज्याचे कचऱ्याचे ढीग खूप असतील त्याला जास्त टोपले उपसावे लागतात, म्हणून तो अभ्यास करत असतो. आणि एक ढीग उपसून झाल्यानंतर आता करायचं काय म्हणून छंद म्हणून तो अभ्यास करत असतो. असे दोन जण अभ्यासक असतात. तर एवढा अभ्यास दुसरा करतो म्हणून आपल्याला तेवढाच करावा लागेल असं समजण्याचं कारण नाही. त्यामुळे तुझा दवाखाना सांभाळून तुला जेवढं करता येईल तसा अभ्यास तू करून आत्मप्राप्तीपर्यंत वाटचाल करू शकते. काकांना सांगायचं आहे की फार अभ्यास करावा लागत नाही. आणि म्हणून मी खूप अभ्यास केला, माझं खूप श्रवण झालं, माझे खूप ग्रंथ झाले, माझे अनेक प्रवचन झाले, यांनी परमार्थ सिद्धीला जात नाही, यांनी आत्मज्ञान होत नाही. मग आता आला प्रश्न, मग कसं होतं, का नाही होत? मग त्याचं उत्तर आहे की आत्मा हा ज्ञानाचा विषय नाही, नेहमी लक्षात ठेवा. आत्मा हा ज्ञानाचा विषय नाही, म्हणून आत्मा आणि श्रीगुरु यांना ज्ञानाचा विषय कधी करायचा नाही. श्रीगुरु निर्विषय आहेत, पण आम्ही त्यांना ज्ञानाचा विषय करतो खूपदा. कसं? आमचे गुरु डॉक्टर आहेत, आमच्या गुरूंचं एवढं अध्ययन झालेलं आहे. गुरूंविषयी माहिती सांगत असताना त्या माहितीत आम्ही दंग होऊन जातो, पण मग ते आत्मरूप आहेत हे याचं भान आम्हाला राहत नाही. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की आत्मा आणि गुरु हे ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. म्हणून कधीच गुरूंना ज्ञानाचा विषय करायचा नाही, कारण ते ज्ञानरूप आहेत. ज्ञानाचा विषय कसे होतील? सद्गुरु विषय होऊ शकत नाही,
आत्माही विषय होऊ शकत नाही. आत्मा आत्मा आहे म्हणून विषय होऊ शकत नाही, आणि सद्गुरु ब्रह्म आहेत म्हणून विषय होऊ शकत नाही. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे आणि हे निर्विषय आहे. त्यामुळे गुरूंना विषय करायचा नाही. या दृष्टीने मग गुरूंची स्तुती सुमन, ती त्यांच्या आचरणाची व्यावहारिक पद्धतीमध्ये बोलावं, पण तो विषय नाही. मग आता मला खूप ज्ञान झालं म्हणून आम्ही आत्म्याला जेव्हा ज्ञानाचा विषय करतो तेव्हा ज्ञानाचा विषय आणि ज्ञान घेणार आहे द्वैत तयार होतो, आत्मज्ञान होत नाही. म्हणून तर्कट माणसाला आत्मज्ञान होत नाही. तर्का अप्रतिष्ठात म्हणून ब्रह्मसूत्र आहे बघा. तर्कट माणसाला आत्मज्ञान होत नाही. त्यासाठी आत्मज्ञानासाठी अंतरंगात भाव पाहिजे. आत्मज्ञानासाठी अंतरंगात भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. कालही सांगितलं होतं, श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून केवळ बुद्धता, केवळ बुद्धीची चकमक, केवळ पांडित्य, या सगळ्या बहिरंग साधना आहेत. बहिरंग साधनेने अंतरंग आत्मा कळण्याची शक्यता नाही. बहिरंग साधनेने अंतरंग आत्मा कळण्याची शक्यता नाही. म्हणून ग्रंथाची संख्या वाढत बसण्यात उपयोग नाही. एक तरी ओवी अनुभवावी. काय म्हणतात? एक तरी ओवी अनुभवावी. काय केलं पाहिजे? आम्ही ओवीचा अभ्यास केला पाहिजे. आता अभ्यास म्हणजे काय हो? पुन्हा आला प्रश्न. मी नेहमी सांगत असतो, रजिस्टरवर लिहून काढणे म्हणजे अभ्यास नव्हे. वह्याच्या वह्या आणि डायऱ्याच्या डायऱ्या पूर्ण लिहून काढणे म्हणजे अभ्यास नव्हे. आपल्या जीवनात आचरणात येणे याला अभ्यासच म्हणतात. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तास चैतन्याची मोहोर लावी, मग देह जावो अथवा राहावो. आणि म्हणून आतमध्ये खरी तळमळ पाहिजे, आतमध्ये प्रामाणिक ओढ पाहिजे, आत्म्यालाच प्राप्त करण्याची इच्छा पाहिजे. कालच आपण पाहिलं होतं, अन्य विषयान विषवत्यज्य. काय पाहिलं होतं? अन्य विषयात विषवत्यज्य. कोणी सांगितलं होतं? अष्टावक्रांनी. जर तुला मुक्ती हवी असेल, मुक्ती मिच्छसी चेतात सर्वान विषयान विषवत्यज्य. म्हणून म्हटलंय, न कर्मणा न प्रजया न धनेन त्यागै रेके अमृतत्व मानुषु. आणि म्हणून आत्मा कोणाला प्राप्त होतो? ज्याच्या आतमध्ये प्रामाणिक तळमळ असते. आणि म्हणून यमे वैश्य वृणुते स्तेन लभ्य तसेश आत्मा विमृणुते तनुम स्वाम. एकदा आत्म्याला जर वरत असाल, वर शब्दाचा अर्थ काय होतो? आत्म्याला जर निवडत असाल तर आत्म्याच चिंतन करतात. वर आणि वधू यांचं ज्या वेळेला एकमेकांची निवड पक्की होते, त्यानंतर ते एकमेकांचं चिंतन करत असतात. वरू वधाचं, वधू वराचं आणि वर वधूचं चिंतन करत असतो, तसा साधक आत्म्याचं चिंतन करतो. यमे वैश्य वृणुते. ज्या वेळेला आत्म्याच्या चिंतनाशिवाय साधकाला दुसरं काही सुचत नाही, नान्य पंथा विद्यते अयनाय. तो आत्मविचारच करतो, तो आत्मक्रीडच राहतो. तसेश आत्मा विमृणुते तनुम स्वाम. आत्मा त्याला वरतो. ज्याने आत्म्याला वरला आहे, आत्मा त्याला वरतो. लग्न मंडपामध्ये शेकडो लोक असतात.
कुणी अतिशय श्रीमंत असतं, कुणी अतिशय रूपवान असतं, कुणी अतिशय गुणवान असतं, कुणी अतिशय निकटचं असतं. पण इतके सगळे लोक लग्न मंडपात असताना सुद्धा वधू फक्त वरालाच वरते आणि वर फक्त वधूलाच वरतो. आता एवढ्या लोकांच्या मोह त्याला पडत नाही का हो? नाही पडत. त्याच्या अंतःकरणात एकच छबी असते वधूची आणि तिच्या अंतःकरणात एकच चित्र असतं वराचं. तसं सर्वान विषयान विषवत त्यज्य, सगळ्या विषयांना विषाप्रमाणे त्यागून यमे वैश्य वृणुते. सर्वान विषयान विषवत त्यज्य, मुक्तिमिच्छासी चेतात. तुला जर मुक्ती हवी असेल तर विषयांना विषाप्रमाणे समज आणि आत्म्याला तू आहे असं समज, तर आत्मरूप होता येतं. तस्थेश आत्मा विमृणुते तनु स्वाम, आत्मा त्याला वरतो. लग्न केव्हा होतं? वधूनी वराला हार घातल्यानंतर आणि वरानी वधूला हार घातल्यानंतर लग्न होतं. एकाने हार घालून लग्न नाही होत. दोघांची तयारी लागते. तसं आत्म्याच्याच धुंदीमध्ये जो आपलं पुढचं आयुष्य घालवतो, त्याच्यासाठी आत्मा आपलं स्वरूप प्रगट करतो. अविद्येमुळे आत्मा झाकला असतो. अंतरपाठ असतो दोघांमध्ये. अविद्येचा अंतरपाठ आहे. जीव आणि शिव यांच्यामध्ये अविद्येचा म्हणजे मायेचा अंतरपाठ आहे. जीवाच्या संदर्भात त्याला अविद्या असं म्हणतात, जगताच्या संदर्भात त्याच अविद्येला माया असं म्हणतात. आता जीव आणि शिव यांच्यामध्ये असलेला जो अंतरपाठ आहे तो अविद्येचा आहे, मायेचा आहे. आणि असा जो अंतरपाठ असतो तो अविद्येचा अंतरपाठ विद्येने घालवावा लागतो. कशाने घालवावा लागतो? विद्येने घालवावा लागतो. आणि असा जर मला घालवता आला अंतरपाठ, विद्येने जर घालवता आला मला, तर माझं काम झालेलं असतं. झालं असतं की नाही? मंगलाष्टकाच्या वेळी सुद्धा भगवंताचं स्मरण करून मंगलाष्टक असतं. पहिले गणपतीचं स्मरण असतं. अविद्या घालवण्यासाठी विद्येची गरज आहे आणि विद्येशिवाय अविद्या जात नाही. आता पहिल्यांदा आपण असं या उदाहरणाचं थोडं स्पष्टीकरण करू की घट आहे, अंधार आहे तर घट दिसेल का? नाही दिसणार. म्हणजे प्रकाश लागेल आणि प्रकाशामध्ये मग घट आहे हे आम्हाला कळेल. आता घट आहे हे कळल्यानंतर घट शोधण्याच्या वृत्तीचं संपला की नाही? घट कुठे आहे हे शोधायला जे आम्ही निघालो तो संपला की नाही विषय? म्हणजे घटवृत्तीचा निराश झाला, घटाच्या अज्ञानाचा निराश झाला आणि घट आम्हाला दिसला, म्हणजे घटज्ञान उदयाला आलं. तसं आत्मअज्ञानाचा एकदा निराश झाला की आत्माकार वृत्ती उदयाला येते. म्हणून श्रवण, म्हणून श्रवणाचा अखंडाकारत्व, सातत्य. आत्माकार बुद्धीमध्ये एकदा प्रकाशमान झालं की मग आत्माकार बुद्धी उदयाला येते आणि तो मी आहे हे कळतं. ते कळण्यासाठी अन्य कशाचीही गरज पडत नाही, इतर साधनांची गरज नाही. उदाहरणार्थ, काळे ढग आहेत, त्यामुळे आम्हाला सूर्य दिसत नाही. सूर्य तळपता आहे पण ढगांमुळे दिसत नाही. पण वाऱ्याने ढग निघून गेले, विद्येने
ढगरूपी अविद्या. वाऱ्यानी ढग निघून गेले, विद्येनी अविद्या निघून गेली. की तळपता सूर्य जिथे आहे तिथेच आहे, आम्हाला तो प्रकट झाला. लपला होता का? नाही, लपल्यासारखा भासला होता. जो लपोनी काय भासलं, तो लपला तर जग खरं भासलं. आणि म्हणून एकदा अज्ञानाचा निराश झाला की काम झालं. म्हणून ढगांचं आवरण दूर केलं की काम झालं, मधला अंतरपाठ घालवला की काम झालं. ज्याला वेदांत ज्ञान आहे ते त्या ठिकाणचा अंतरपाठ दूर करतात. म्हणून वेदांत शास्त्र हे प्रमाणभूत शास्त्र आहे. आणि या प्रमाणभूत शास्त्राला या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे, त्याशिवाय दुसरा रस्ता नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. काही जण आपल्या मनाने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा अभ्यासामध्ये मग गडबडी होतात. आणि म्हणून असं चालत नाही. अभ्यास करायचा असेल तर वेदांत शास्त्राचाच अभ्यास करावा लागतो. दुसऱ्या अभ्यासाने आत्मज्ञान होतच नाही, अज्ञान बाजूला होत नाही. म्हणून अगदी प्रामाणिकपणे जर लक्षात घ्यायचं असेल तर हेच लक्षात घेतलं पाहिजे की वेदांत शास्त्राचाच अभ्यास करावा लागेल, दुसऱ्या कशाचा अभ्यास करता येणार नाही. मग बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागेल. बाकी बडबडे थांबवावं लागेल की नाही. हो, अन्य वाचा विमुंचथ म्हटलंय. म्हणजे बाकी गोष्टींचा सुद्धा मला त्याग करावा लागेल. ज्या वेळेला मी तसा त्याग करेन त्याच वेळेला हे सगळं जमणार आहे, तोपर्यंत हे साधणार नाही. नेहमी लक्षात ठेवायचं असतं, कायम लक्षात ठेवायचं असतं. आणि नेहमी न विसरता ही गोष्ट ध्यानात घ्यायची असते. एक आंधळा माणूस दुसऱ्या आंधळ्या माणसाला रस्ता दाखवू नाही शकत. तसं ज्यांनी तो जाणला आहे असे जे वेद, तेच आम्हाला काय करू शकतात, रस्ता दाखवू शकतात. त्यासाठी तो रस्ता नीट दिसावा म्हणून आम्हाला ऐषणांचा त्याग केला पाहिजे. एकदा जर ऐषणांचा त्याग झाला बरोबर, तर मग आमचं काम बरोबर साधतं. पण दुर्दैवाने आम्हाला आत्माही पाहिजे आहे आणि जगतही पाहिजे आहे. तर तबला आणि डग्गा एकत्र वाजवता येणार नाही. नेहमी लक्षात ठेवायची ही गोष्ट. आणि असं जर एकदा लक्षात झालं, प्रपंच सोडून द्यायचा आहे का? हो, प्रपंचाशक्ती सोडायची आहे. प्रपंच नाही सोडायचा, प्रपंचाशक्ती सोडायची आहे. आणि एकदा जर तेवढी आसक्ती आम्हाला सोडता आली, खरंच जर आत्मप्राप्तीची इच्छा असेल ना, तर आम्हाला हे सगळं साधतं बघा. साधल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्हाला पुढे विषय घ्यायचा आहे की हे साधायचं कसं, हे साधून घ्यायचं कसं. म्हणून नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन यमे वैश्य वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विमृणुते तनुम स्वाम. आपण पुढे चलूया. नायमात्मा बलहीनेन लभ्या विषय चालूच आहे, म्हणून चौथा मंत्र पण या ठिकाणी घेऊच. नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात तपसो वाप्यलिंगात. बलहीनेन लभ्या, आता इथे दोन अर्थ आहेत बघा याचे. बल शब्दाचा अर्थ सामर्थ्य असा होतो. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रो बलिम यच्छे देव दुर्बल घातका. ज्याच्याजवळ बळ नाही,
शारीरिक, त्याला देव मदत करत नाही. म्हणून यज्ञामध्ये घोड्याला कापतात का? नाही. अश्वम नैव गजम नैव, हत्तीला मारतात का? बळी देतात का? नाही. व्याघ्रम नैवच नैवच, वाघाला तर नाहीच नाही. कोणाला बळी देतात? अजापुत्रम, बकरीचा पोरगा, बोकड. बलिम यच्छेत देवो दुर्बल घातका. म्हणून देव हा शारीरिक बळ नसलेल्याला साथ देत नाही. हा याचा एक अर्थ आहे. आत्मा नायम आत्मा बलहीनेन लभ्यो. दुसरं, बल शब्दाचा अर्थ सामर्थ्य असा होतो आणि बल शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. ज्याच्याजवळ ज्ञान नाही, ज्याच्याजवळ ज्ञान नाही त्याला आत्मा प्राप्त होत नाही. म्हणजे ज्ञानपुरुषाचं ज्ञान हेच आत्म्यासाठी हेच सर्वश्रेष्ठ बल आहे, सर्वश्रेष्ठ सामर्थ्य आहे. आत्मज्ञान निष्ठा उदयाला यायला पाहिजे. आत्मज्ञान निष्ठा ही जबरदस्त सामर्थ्य आहे. तो जगताच्या आमिषाला बळी नाही जात, आसक्तीचा शिकार नाही. गीता सांगते, गुरु नापी विचारले ते. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ बळ आहे, पण शाब्दिक ज्ञान असून चालत नाही. केवळ शाब्दिक ज्ञान असेल तर ज्ञानामध्ये निष्ठेचं सामर्थ्य नसतं. पोकळ गप्पा, अपरिपक्व अशा पुरुषाला आत्मज्ञान होत नाही. सर्व विषयान विषवत त्यज्य, नारदांनी सांगितलंय. तत्तु विषय त्यागा संगत त्यागाश्च. म्हणून बल शब्दाचा दुसरा अर्थ ज्ञान असा सुद्धा होतो. पुन्हा म्हणतात, नायमात्मा बलहीनेन लभ्यो नच प्रमादात तपसो वाप्य लिंगात. चुका करणाऱ्या माणसाला आत्मज्ञान होत नाही. म्हणून जो चुका करत नाही, प्रमाद म्हणजे चूक, त्याला आत्मज्ञान होतं. म्हणजे बिनचूक असेल तरच आत्मज्ञान होतो, नाही तर होत नाही. असं कसं हो? कठोर आहे का हो परमेश्वर? अजिबात नाही. मोबाईलचा 1 नंबर 10 मधला चुकला आकड्यांमधला, तर 1 नंबर चुकला म्हणून तुमचा जाऊ दे बा 9 तर बरोबर आले याचे, म्हणून तुमचा मोबाईल लागतो का बरोबर? नाही ना. मग 1 नंबर चुकल्याने जर मोबाईल बरोबर लागत नाही, तर इथे एक चूक झाली तर नाही होणार. 100% पासिंग लागतं, 100% पासिंग लागतं. म्हणून बल शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो आणि प्रमाद शब्दाचा अर्थ चुका करणे असा होतो. लिंगयुक्तम तपस शब्दाचा अर्थ संन्यासयुक्त तपस आहे. आणि म्हणून लिंगयुक्त तपस म्हटलंय. कसलंही तपाला हे नाही म्हटलं, रात्रंदिवस काम केलं तप झालं, हा अजिबात नाही. म्हणून ज्ञान हे सर्वश्रेष्ठ बल आहे आणि विषयाचा संग, आसक्ती हा प्रमाद आहे. म्हणून वैराग्य, म्हणून वैराग्याची गरज आहे. देवर्षी म्हणतात, तत्तु विषय त्यागा हा संगत त्यागाश्च. म्हणून प्रमाद हा कर्तव्य, अप्रमाद हा कर्तव्य. प्रमाद हा कर्तव्य नाही, अप्रमाद हा कर्तव्य. प्रमाद वृत्तीचा त्याग करायला पाहिजे. तपसो अलिंगात न, लिंगरहित तपाने आत्मप्राप्ती होत नाही. तप शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो आणि लिंग शब्दाचा अर्थ संन्यास असा. म्हणून ज्ञान आणि संन्यास दोन्ही गोष्टींची गरज आहे. म्हणजे विवेक आणि वैराग्य
दोन्ही गोष्टींची गरज आहे. ह्या जर एकत्र असतील तर जमतं ज्ञानम संन्यास लक्षणम. संन्यास रहित ज्ञानाने आत्मप्राप्ती होते. संन्यास रहित ज्ञानाने बरोबर. मग ज्ञान कसं असावं? संन्यास सहित असावं. संन्यास रहित ज्ञानाने आत्मप्राप्ती होणार नाही. संन्यास सहित ज्ञानाने आत्मप्राप्ती होईल. म्हणून बहिरंगाचा त्याग म्हणजे संन्यास नाही, अंतःकरणातून त्याग. विषयासक्तीचा परिपूर्ण त्याग म्हणजे प्रखर धगधगत वैराग्य फार आवश्यक आहे. म्हणून साधनांच्या मध्ये तत्पर राहून आमची सावधानता का बरं, आमची दक्षता का बरं टिकत नाही? आम्ही आसक्त होऊन जातो म्हणून फसतो. म्हणून दीर्घकाळ साधनांचं अनुष्ठान करावं लागतं. अनासक्ती असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. फार महत्वाचं असतं काही काही गोष्टी, आणि त्या आम्ही नेमक्या करायचा टाळतो. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही राहू त्यावेळेला शाब्दिक ज्ञानाच्या मागे न लागता, पोकळ गप्पा न करता, बलहीन न राहता आत्मवान हो, आत्मरूप हो. असं आत्मरूप आम्हाला होता आलं पाहिजे. नायमात्मा बलहीनेने लभ्य न च प्रमादात तपसो वाप्य लिंगात. एशैर रूपायैर यतते यस्तु विद्वान तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम. आणि म्हणून असं तपस केलं तर तो पुरुष ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश करतो. आत्मा विशते ब्रह्मधाम. या दृष्टीने ज्या वेळेला आम्ही अभ्यास करू तेव्हा आमचं जीवन काय होईल? धन्य होईल. मग तो आत्म्याच्या ब्रह्मधामात प्रवेश करतो, म्हणजे आत्म्याच्या स्वरूपात प्रवेश करतो. काका म्हणतात, आत्मा दुर्बळा न मिळे मनस बुद्धीशी ना कळे. मनस बुद्धीशी ना कळे परी त्याचे बंधन बळे ओढीला जाई. आणि अशा पद्धतीने लिंग म्हणजे संन्यासयुक्त तप जर त्यांनी केलं तर आत्माची अनुभूती येते. अशी अनुभूती आमच्या जीवनामध्ये अखंड येऊ, या दृष्टीने आपण थोडा आजच्या श्लोकाचा मंत्राचा विचार केला आहे. हा मंत्र या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. उद्या आपण 5व्या मंत्राकडे वळूया आणि उद्या उपनिषद घेऊया. एवढं लक्षात ठेवा. आणि कारण आपल्याला आणखीन 5-6 मंत्र पूर्ण करायचे आहेत गुरुपौर्णिमेच्या आधी. आणि म्हणून उद्याच्या दिवस आपण उपनिषद घेऊ. काकांच्या वाढदिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज अभ्यासाला प्रारंभ करा. काकांना फोन करू नका, मी स्वतः पण नाही करणार. त्यांना त्रास होतो, त्यांना नाही एवढं आता बोलायला सुचत आणि अवघड जातं. म्हणून फोन न करता आपण इथूनच डॉक्टर काकांना वंदन करू आणि त्यांच्या कृपेने आत्मरूप होऊ. राम कृष्ण हरी. राम